तर आजचा व्हिडिओ फार्म हाऊसचा असेल। फार्म हाऊसमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, रेंट काय, चेक इन टाईम, चेकआउट टाईम पूर्ण जाणून घेऊ आज आपण या व्हिडिओमध्ये। तर आता आपण आलो आहे पनवेल अलिबाग रोडला आणि जस्ट उभे आहोत अंबिवली फाट्यावर। जे हमरापूरचा ब्रिज चढल्यावरच आहे आणि समोर आहे अंबिवलीचा स्टॉप आणि तिथून एक रस्ता जातो आहे लेफ्ट साईडून जागृती फार्म हाऊसकडे। समोर त्याचा नंबर पण दिलेला आहे आणि बोर्डसुद्धा लावला आहे। तर इथून जागृती फार्म हाऊस जो आहे तो 5 किलोमीटर आतमध्ये आहे आणि आंबिवली गाव आहे आतमध्ये आणि बेलेवडे एक गाव आहे। तर रस्ता छोटा आहे आणि आतमध्ये शाळासुद्धा आहेत आणि विद्यार्थी आपल्याला जाताना दिसतात इथून। आपल्या 2 गाड्या मागून येत आहेत आणि हा रस्ता गावातून आहे। आणि हाच रस्ता सांगशी किल्ल्याकडे जातोय। फार्म हाऊस पासून सांगशी किल्ला 5 किलोमीटरवर आहे आणि इकडे पाहण्यासाठी कासमाई धबधबा सुद्धा आहे। तो फार्म हाऊस पासून 1 तासावर आहे आणि हा मस्त नजारा दिसतोय इथं। समोर टर्निंगवर जागृती फार्म हाऊसचा बोर्ड लावलेला आहे आणि तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे। आणि इथून राईट टर्न आहे देवनसार गावाच्या पुढे आल्यावर। समोर आपल्याला एक पिवळ्या कलरची क्रेन दिसेल पुढे आल्यावर। त्याच्या पुढे गेल्यावर दुसरा राईट टर्न आहे, तो मारल्यावर आपण फार्म हाऊस जवळ पोहोचू। तर मित्रांनो, आज आलो आहे मी पेनला। तो माझ्या घरापासून लोकेशन आहे 40 किलोमीटर आणि हा जागृती फार्म हाऊसला मी आलो आहे। तर आजचा व्हिडिओ फार्म हाऊसचा असेल। फार्म हाऊसमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, रेंट काय, चेक इन टाईम, चेकआउट टाईम पूर्ण जाणून घेऊ आज आपण या व्हिडिओमध्ये। तर आता मी पहिले तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो।
आणि इथं आम्ही आलोय 13 जण, 3 गाड्या घेऊन. आमच्या बरोबर ही एंट्री आहे. हा हॉल लिहिला त्यांनी. खालती आहे एक बेडरूम आणि AC आहे. इथून पण व्ह्यू चांगला येते. एक पाठीमागे झाडे लावली. वॉशरूम पण मोठा आहे. एक्स्ट्रा गाद्या पण आहे. एक फ्रीज दिलाय. तर सगळं आपलं सामान ठेवलंय. इकडे पण TV दिली समोर एक आणि वरती जायला स्टेअरकेस आहे. वरती पण बेडरूम आहे. एक बेडरूम दिला वरती. इथे पण एक बाथरूम अटॅच आणि छोटीशी बाल्कनी आणि सर्व पेनची डोंगर रांग आणि खालती पण झाडं आहे आंब्याची आणि फणसाची. आणि एक तिसरा बेडरूम आहे. हो महाराजांची फ्रेम लावली. हा पण मस्तच आहे. इथून स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे समोरून. तर 3 बेडरूम आहेत. एक हॉल आहे आणि अटॅच बाथरूम आहे 3 बेडरूमला. आणि पाठीमागे भरपूर जागा आहे आणि खालती एक बाहेर किचन दिलाय आणि आत एक किचन आहे. तो आतला किचन मी तुम्हाला दाखवतो. खालचं किचन बघूया आपण. शेंगा बाहेर नाही उकराव. तिथं किचन दिलाय. हा करा. भरपूर पेस आहे किचन मध्ये. इथे पण अटॅच बाथरूम आहे आणि इथली भांडी पण वापरायला होती. तर भरपूर गाड्या पार्किंग होतील इथं आणि पार्किंग प्लेस पण फुल आहे. तर आता आपण डिस्कस करूया इथला रेंट काय आहे, भाडं काय आहे. तर इथला भाडा जो आहे तो आहे 8,500. पण बुकिंग भेटत नाही. बुकिंग ज्या दिवशी नसेल त्या दिवशी आपल्याला बुकिंग भेटेल. तर आम्हाला सॅटर्डे संडे पाहिजे तो भेटला नाही. फ्रायडे आणि सॅटर्डे आम्ही घेतला आहे. तर जवळच आहे. पेनच्या हायवेपासून 5 किलोमीटर अंतर हा गावात बसलेला आहे. बेलवडे म्हणून गाव आहे. तर 8,500 भाडं. आणि याचा जो लोकेशन आहे तो माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईन. आणि रेंज जिओला कमी आहे इथे. तर फार्म हाऊस चांगला आहे. आता आम्ही जेवण वगैरे आम्हीच करणार आहोत. ते सगळं आमचं त्याच्यात इन्क्लूड नाही. किचन वापरू शकतो. तर इथे जेवण बनवायचं काम चालू आहे आणि समोर आपल्याला जिताडी फ्राय होताना दिसतील. सिलेंडर पण आपल्याला त्यांचा वापरायला भेटणार आहे. मोठे आहेत ना मग कालवण.
कसा वाटला फार्म हाऊस तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या फार्म हाऊसचा वापर त्यांना करता येईल. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ. जय शिवराय, जय शंभूराय.